नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की सभेमधील जनक राजाच्या सभेमधील सर्व ऋषी मुनींनी प्रश्न विचारले आणि त्यांना समर्पक अशा प्रकारचे उत्तर मिळाल्यामुळे समाधान झाले. आणि त्यानंतर शेवटी सभेच्या गार्गी उठून राहिली आणि तिने परवानगी मागितली आणि सभेला सुरुवात झाली. प्रश्नोत्तराला सुरुवात झाली. तर गार्गीने कोणत्या प्रकारचे प्रश्न याज्ञवल्क्याला ऋषीला विचारले ते आपण आता थोडक्यात पाहूया. गार्गीने सर्वांना नमस्कार करून सभेला याज्ञवल्क्य ऋषीला आणि जनक राजाला नमस्कार करून तिने आपल्या प्रश्नोत्तराला किंवा या ठिकाणी चर्चेला सुरुवात केली. मग गार्गीने विचारले की याज्ञवल्क्य ऋषीला की या ठिकाणी हे जे सर्व पदार्थ, हे पार्थिव पदार्थ पाण्यामध्ये ओतप्रत आहे, तर पाणी कशामध्ये ओतप्रत आहे? तर याज्ञवल्क्य ऋषी म्हणाले की ते वायूमध्ये ओतप्रत आहेत. परत गार्गीने विचारले की मग वायू कशामध्ये ओतप्रत आहे? तर याज्ञवल्क्य ऋषीने उत्तर दिले की आकाशामध्ये ओतप्रत आहे. तर गार्गीने विचारले की आकाश कशामध्ये ओतप्रत आहे? याज्ञवल्क्य ऋषी म्हणाले की अंतरिक्षात. मग गार्गीने विचारले अंतरिक्ष कशात ओतप्रोत आहे? याज्ञवल्क्य म्हणाले गंधर्व लोकात. गार्गीने परत विचारले की गंधर्व लोक कशामध्ये? तर या ठिकाणी अशा प्रकारे यांची बरीच प्रश्नांची मालिका सुरू आहे. अशा प्रकारे म्हणजे प्रश्न उत्तर चालत राहिले. तर अर्धवट राहिलेली प्रश्नपत्रिका आता आपण पुढे चालू ठेवूया. तर त्यांनी सांगितलं की गंधर्व लोक हे आदित्य लोकांमध्ये आहे. तर मग गार्गीने विचारलं की आदित्य लोक कशात आहेत? याज्ञवल्क्य ऋषी म्हणाले की चंद्रलोकामध्ये. परत तिने विचारले चंद्रलोक कशात आहे? तर याज्ञवल्क्य म्हणाले नक्षत्र लोकात. परत गार्गीने विचारलं आणि मग नक्षत्र कशात? तर देवलोकामध्ये. म्हणजे महर्षी मग देवलोक कशात ओतप्रोत आहे हे कृपा करून सांगावे. त्यावेळेला याज्ञवल्क्य म्हणाले प्रजापती लोकात. तर मग गार्गीने म्हटलं की प्रजापती लोक कशामध्ये? तर याज्ञवल्क्य म्हणाले ब्रह्मलोकात. हे महामुनी, आपण माझ्या प्रश्नांची उत्तरे फारच सुंदर आणि तत्परतेने दिली आहेत. तर हे मुनिवर, हे ब्रह्मलोक मग कशामध्ये ओतप्रत आहे हे मला क्षमा करा. आणि मग अशा प्रकारे पुन्हा तिने म्हणजे प्रश्नाची अंतिम उत्तराची सीमा आहे, याच्या पुढे प्रश्न असू शकत नाही. मग तू हे प्रश्न विचारू नयेस अशा प्रकारे मला वाटतं, असे याज्ञवल्क्य तिला म्हणाले. परंतु तू विचारल्यास अंतिम प्रश्नाच्या संदर्भात मी काही गोष्टी तुला विशद करतो. हे गार्गी, या सर्वांचं अधिकारण ब्रह्म आहे. ते सर्वाचं अधिष्ठान समजले जाते. तसे हे ज्याच्यापासून बनले ते त्याचे अधिष्ठान समजले जाते. जसे ब्रह्म हे अधिष्ठान आहे. ब्रह्म हे अतिशय मोठे असून त्याचे कशानेही कोणत्याही गोष्टीने मापाने मोजमाप करता येणार नाही. त्याचप्रमाणे या ब्रह्माला रंग रूप नाही, आर्द्रता नाही. ते सर्वांचा आधार असले तरी त्यांचा कशाशीही संबंध नाही. इंद्रिय ज्या शक्तीच्या साह्याने व्यापार करतात ती शक्ती या अक्षर ब्रह्माचीच आहे. परंतु या ब्रह्माला मात्र इंद्रिय नाहीत. हे ब्रह्म एकजिन्सी असून सर्वत्र भरलेले आहे. इतकेच काय, पण या ब्रह्माच्याच अधिपत्याखाली सूर्य चंद्र नित्य प्रकाशतात आणि पूर्व पश्चिम वाहिनी सरिता अखंड वाहत असतात. थोडक्यात या ब्रह्मांडातील सर्व देवांचा, मानवांचा, पशु पक्ष्यांचा व वनस्पतीचा सर्व व्यवहार हा ब्रह्मतत्वाच्या शक्तीनेच चालतो. आणि तरीही ही शक्ती कोठे दृश्य स्वरूपात नाही, तर ती अदृश्य असते. उदाहरणार्थ, देशाचा कारभार करण्यासाठी लागणारी शक्ती निरनिराळे अंमलदार नेमलेले असतात. ते आपला कारभार नियमित करत असतात आणि सुसंगत रीतीने चालवतात. तशाच प्रकारचा
कारभार करण्यासाठी लागणारी शक्ती ही त्यांची स्वतःची आहे असे वरकरणी आपणास वाटते, परंतु ती शक्ती बारकाईने विचार केल्यास कळून येते की ती शक्ती देशातील राजाची असते व त्याच्यापासूनच ती प्राप्त झालेली असते. अशाच प्रकारे ब्रह्मसत्ता ही अशीच आहे. या ब्रह्मसत्तेशिवाय या विश्वातील एक पान सुद्धाही हलत नाही. अशा प्रकारे हे समर्पक उत्तरे ऐकून गार्गीचे समाधान झाले. तिची खिलाडू वृत्ती उदार होती. प्रतिपेक्षा अधिकच गुण मान्य करण्या इतके तिचे हृदय सरळ व निस्वार्थी होते. त्यामुळे तिने ह्या सभेला उद्देशून म्हणाले की ऋषी मुनींनो आणि या सर्वांनी परमपूज्य विद्वानांनो, आज आपण जी शास्त्रार्थ चर्चा सर्वांनी ऐकली त्यातून आपणाला याज्ञवल्क मुनीचे वाक्चातुर्य, त्यांचा अभ्यास तसेच त्यांचे वाद कौशल्य यांच्या गुणाची ओळख झाली आहे. मी त्यांना आदराने नमन करते आणि या सभेमध्ये याज्ञवल्क ऋषी हे या विद्वान आहेत असं मला वाटतं आणि या ठिकाणी हा निर्णय आपण घेऊया. मग राजा जनकालाही हे पटले आणि या ठिकाणी म्हणजे याज्ञवल्क ऋषीची देखील विद्वत्ता, बहुश्रुता, समय सूचकता तसेच गार्गीचा पण सभाधीटपणा, ब्रह्म जिज्ञासू या सर्व गुणांची आपल्याला ओळख पडते. धन्यवाद. पुढील राहिलेले प्रश्न तुमची इच्छा असेल तर आपण पुढच्याही भागामध्ये पाहूया, कारण हा अतिशय म्हणजे ब्रह्म म्हणजे काय हे निरनिराळे विषय जे आपल्याला आत्मसात करायला कठीण आहे ते सोप्या भाषेमध्ये यांच्या प्रश्न उत्तरातून समजले आहेत. म्हणून धन्य ते ऋषी, धन्य ते समाज आणि धन्य ते राजा आणि धन्य ती प्रजा. तर आपण याचा थोड्याफार प्रमाणामध्ये उहापोह केला. धन्यवाद. समजला असेल तर आपण या ठिकाणी पुढील भागामध्ये अशा प्रकारची चर्चा करूया. धन्यवाद.